तर बाबांनो, हे जे तुम्ही ट्रॉफिक बघायला लागले हे ट्रॉफिक कुठला माहिती आहे काय? उधमपूरचा बोगदा पास करून आलो. तुम्हाला बोगद्यातलं पण व्हिडिओ दाखव म्हणलं. बोगद्यात आहे की नाही, टेलिफोन, लाईटिंग आणि श्वासोश्वास घ्यायला फॅन, असं सगळी सिस्टीम बसलेली आहे. आणि हो बोगदा 1-2 किलोमीटरचा नव्ह, टोटली 9 किलोमीटरचा बोगदा आहे. बोगदा पास करून आलो. इथं रामसून गाव लागते, रामबान. आणि हे गाव बनियालच्या मागं म्हणजे श्रीनगरच्या मागं आहे. ह्या गावात की नाही अशी घरं डोंगरावर नाही घर आहेत. मला एक विचार पडला आहे, ही रांडेची ह्या घरातनं जातात कसं काय? आणि रांडेच्यासनी खाली यायचं वर जायचं एवढं जमते कसं काय? हेच विषय लागलेला मला. मग काय इथे ट्रॉफिक लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे चारही बाजूनं डोंगर आहे. आणि ती म्हणतात नाही, दुनिया गई भाड में हम आ गए पाड में, तसाच प्रकार झाला आहे. आता ट्रॉफिक लागलेलं मी म्हणलं चालत जाऊया आपण, जरा ट्रॉफिक कुठं हलते का बघूया म्हणलं. पुढं आलो, फायनली ट्रॉफिक सुरू झालं. आणि हे जे मिलिटरीवाले साहेब दिसाले की नाही, हे आपल्या इथली कोल्हापुरातली उसगावातली जाईत. त्यासनं भेटून त्यांनी हाक माराल, ते भेटून भारी वाटलं. मस्तपैकी घाट चढून तीन वर आलो. वर आल्यानंतर मी परत आणि जाम लागले. तुम्ही बघू शकता का, हे असं कर्फ्यू लावते ती. आणि मिलिटरी ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे इथं, कवा पण गांडीत गोळ्या घालते ती. पण ट्रकवाल्यांच्या नाही, पण तिथल्या माणसांचे, त्यांच्या आईचे घाण आपल्याला काय करायचं. फायनल ते बनियाल पास करून आलो. बनियाल पास केल्यानंतर ह्यो बोगदा लागतो नवीन दुसरा एक 12 किलोमीटरचा बोगदा आहे. ह्या पण बोगद्यात सेम फॅसिलिटी आहे. तर भावांनो, कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.